मुंबईमध्ये आज महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चा. मतदार यादीमधील घोळ चव्हाट्यावर आणणार. फॅशन स्ट्रीट ते महापालिका असा मोर्चाचा मार्ग निश्चित. मात्र सत्याच्या मोर्चाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही. विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाविरोधात आज भाजपचं मुक आंदोलन. अमित साटम, मंगलप्रभा तोडा उपस्थित राहणार. तर भाजपचे नेते कार्यकर्ते मुके राहिले तर देश आनंदी राहील, अरविंद सावंतांची टीका. निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधू कोर्टामध्ये जाणार. 2 दिवसांमध्ये याचिका दाखल करण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची तयारी. मतदार यादीमधील घोळ दुरुस्त करूनच निवडणुका घेण्याची मागणी. ठाकरेंची सेना आणि मनसेच्या नेत्यांकडून आझाद मैदानामध्ये पाहणी. अनिल देसाई, अरविंद सावंत, नितीन सरदेसाईंकडून पाहणी. आज विरोधी पक्षांचा निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा. विरोधकांचा मोर्चा राजकीय स्टंट आहे, चंद्रकांत पाटलांची टीका. तर विरोधकांना बिहारमध्ये मतदार यादी शुद्धीकरण नकोय, महाराष्ट्रामध्ये हवंय, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. मतचोरी नाही तर विरोधकांची मतीचोरी झालीय. मोर्चा काढून नरेटिव्ह सेट करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू. मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोधकांवर हल्लाबोल. सत्याच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाणे स्टेशन बाहेर मनसेकडून जनजागृती. अविनाश जाधव, रवींद्र मोरेंसह इतर पदाधिकाऱ्यांकडून जनजागृती. मतदार यादीतील घोळाबाबत सत्याच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन.